संजय गायकवाड यांच्या आरोपांनंतर आता महायुतीमध्ये आणखी दोन नेत्यांमध्ये वादाचा कलगीतुरा पाहायला मिळतोय। शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेना 100 जागा जिंकली असती असा दावा केला। या दाव्यावरून राष्ट्रवादीचे अमोल मिटकर यांनी गुलाबरावांना चांगलंच सुनावलंय। या दोघांमध्ये हा नेमका वाद काय रंगलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। गुलाबराव रहा जुलाबराव होणार। महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदास भाई असतील, गुलाबराव असतील, हे अजितदादाला टार्गेट करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात, पण मिटकरींचं आजचं विधान हे उत्तर होतं एका शिवसेना नेत्याच्या विधानाला। ते नेते होते गुलाबराव पाटील। एबीपी माझाशी बोलताना गुलाबराव पाटलांनी काय म्हटलं होतं तुम्हीच ऐका। 2.5 वर्षात या माणसानी जनतेमध्ये जे नावलौकिक केलं ते तुम्ही 2.5 वर्षात करू शकले नाही, ते आमच्या शिंदे साहेबांनी केलं। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला। माय बहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस पुढे लढतोय। मला तरी असं वाटतं की तुम्ही शिंदे साहेबांवर टीका करणं हे उचित नाही आहे। आम्ही फक्त 81 जागा 85 जागा लढलो। कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या। पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही तुम्ही यांना का घेतलं। महायुतीचाच भाग असलेल्या अजितदादांच्या पक्षाला धरून गुलाबराव पाटलांनी असं विधान केल्यानं अमोल मिटकरींनी या विधानाचा चांगलाच समाचार घेतला। महायुती म्हणून आता एकत्र लढलो तर तिघांनी एकत्र आलं पाहिजे। शेवटी अजितदादांनी घेतलेली मेहनत आणि तिन्ही पक्षांनी, शिंदे साहेबांची मेहनत आम्ही नाकारत नाही, देवेंद्रजींची मेहनत नाकारत नाही, आणि तिघांनी मिळून महायुतीची इतक्या मोठ्या पद्धतीने चांगली सत्ता आणल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करून मला असं वाटतं महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदास भाई असतील, गुलाबराव असतील, हे अजितदादाला टार्गेट करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। गुलाबरावांनी समजून घ्यावं, तुम्ही गुलाबराव नावासारखेच राहा। आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय, कॅबिनेटमध्ये काही मंत्री कधी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे। गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका। वर्षभरापूर्वी अजित पवार शिवसेना आणि भाजपसोबत महायुतीचा भाग बनले। राष्ट्रवादीचा एक मोठा गट महायुतीत आला। महायुती अजून मजबूत झाली। विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र प्रचार केला आणि एक मोठा विजय खेचून आणला। भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला 41 अशा मिळून महायुतीला तब्बल 230 जागांवर यश मिळालं। त्यामुळे गुलाबरावांचं विधान मिटकरींना चांगलंच खटकलं आणि त्यांनी गुलाबरावांसह रामदास कदमांनाही सुनावलं। मिटकरी आणि गुलाबरावांच्या या कलगीतुऱ्यात भरत गोगावलेंनीही उडी घेतली। आम्ही पण काही गोष्टी भोगलेल्या आहेत। आत्ताच आम्ही त्याचं चर्चा नाही करत, योग्य वेळ येईल तेव्हा मग आम्ही ती चर्चा करू। काय कोणाचा किती फायदा झाला ना आम्ही कोणाचा करून दिला आहे ते आम्ही योग्य वेळेला सांगू, आज आम्ही सांगत नाही। गुलाबराव पाटील बोलून गेले, त्यावर मिटकरींनी प्रहार केला, पण आधी संजय गायकवाड आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांची ही विधानं महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याचे संकेत आहेत का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।